घरफोडी चोरीमधील 20 लाख रुपये किमतीची सोन्याची लगड जप्त. नाशिक रोड युनिट गुन्हे शाखा नाशिक शहर यांची कामगिरी. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दादा नयम बंगला, सिद्धिविनायक कॉलनी, खांडेमळा, सिडको, नाशिक या ठिकाणी सौ वंदना दादासाहेब आहिरे वय 56 वर्ष यांचे नमूद बंगल्यामध्ये 160 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी झाल्याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता. नाशिक रोड युनिटचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व त्यांचे सोबतीचे पोलीस पथक हे घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी मानवी संसाधनाचा व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे यातील आरोपितांनी नावे निष्पन्न केली. त्यानंतर नमूद गुन्ह्यामधील चोरी केलेले सोने विक्रीकरिता देवी चौक, नाशिक रोड या ठिकाणी येणार असल्याची गुप्तनीय बातमी पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर व पोलीस हवालदार मंगेश जगझाप यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने नाशिक रोड युनिटमधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी देवी चौकामध्ये जाऊन साध्या वेशात सापळा रचला असता एक इसमा संशयितरित्या सराफा बाजार देवी चौक या ठिकाणी फिरत असताना त्यास ताब्यात घेतलं. त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव महेश रमेश पिंगळे वय 37 वर्ष असे सांगितले. सदर इसमाकडे अधिक चौकशी केली असता त्याने पोलिसांना सांगितले की मला दीपक आहिरे यांनी चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्रीकरिता दिलेले असल्याचे सांगितले. त्यानंतर महेश पिंगळे यांच्यासोबत पोलीस पथक हे जगतापवाडी, सातपूर, नाशिक या ठिकाणी जाऊन एक घराची घरझडती घेतली असता त्यामध्ये 15,000 रुपये किमतीचे घरफोडी चोरी करण्यासाठीचे अद्ययावत व सुसज्ज साहित्य मिळून आले. तसेच घरझडती दरम्यान सदर आरोपिताचे नाव गणेश मारुती भंडारी असल्याचे निष्पन्न झाले. त्यावेळी नमूद आरोपी हा सराईत घरफोडी करणारा गुन्हेगार असून तो घरफोडी करून नंतर उत्तर प्रदेश मार्गे नेपाळ देशामध्ये वास्तव्य करीत असल्याचे देखील निष्पन्न झाले. सदर आरोपितास नाशिक शहरामध्ये शेवटची सन 2014 साली अटक केलेली होती. नाशिक रोड युनिट गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी तपासाचे कौशल्य वापरून सराईत घरफोडी करणारे आरोपी निष्पन्न करून त्यांनी चोरी केलेले एकूण 20 लाख रुपये किमतीची सोन्याची लगड व 15,000 रुपये किमतीचे घरफोडीचे साहित्य जप्त केलेले आहे. घरफोडीचे हत्यार जप्त केलेले आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.